हॅलो फ्रेंड्स, प्रियाज हर्बल्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। प्रियाज हर्बल्स स्पेशल कुमकुमादी क्रीम स्पेशली फॉर ड्राय स्किन, तर ती आज आपण इथे तयार करत आहोत। छान गुड क्वांटिटीमध्ये इथे बटर घेतलेले आहे, छान ऑइल्स आहेत, सगळी तयारी झालेली आहे। आता क्रीम तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे। ही क्रीम आपली दरवर्षी खास करून उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात त्याची मागणी असते आणि याचे रिझल्ट्स खूप सुंदर आहेत। जर तुम्ही एकदा प्रियाज हर्बलची कुमकुमादी क्रीम वापरली तर तुम्हाला इच्छाच नाही होणार पुन्हा दुसरी कुठली तरी क्रीम वापरण्याची बाजारातली। आता हर्बलमध्ये अनेक आहेत तयार करणारे, किंवा प्रत्येकाचं हे फॉर्म्युलेशन वेगवेगळं असतं। प्रत्येक जण आपापल्या अभ्यासाप्रमाणे असेल, एक्सपिरियन्स प्रमाणे असेल, किंवा रिक्वायरमेंट प्रमाणे असेल, तर तसे फॉर्म्युलेशन करत असतात। ओके, सो हे पण माझं एक फॉर्म्युलेशन आहे। जसं मागच्या व्हिडिओत मी नाईट क्रीमबद्दल तुम्हाला सांगितलेलं होतं त्या पद्धतीने ही पण एक आपली खूप स्पेशल क्रीम आहे। तर आता हे थोडंसं प्रोसेसिंग पुढे गेलं की यामध्ये भरपूर गुड क्वांटिटी ऑफ मी सॅफ्रॉन ॲड करणार आहे। कुमकुमादी तैलम जे आपण स्वतः घरी तयार केलेलं आहे ऑथेंटिक पद्धतीने, ते ॲड करणार आहोत। ओके, सो नक्की वापरून बघा, एकदा तरी नक्की वापरून बघा ही क्रीम, आणि खास करून हिवाळ्यामध्ये। आणि फक्त हिवाळाच असं नाही, तर तुमची स्किन असंही वर्षभर जर ड्राय असेल, ओव्हरऑल बॉडीची, संपूर्ण बॉडीवर, संपूर्ण शरीरावर जर तुम्हाला ड्रायनेस जाणवत असेल, तुम्हाला छान असं मॉइश्चराइज आणि ग्लोईंग स्किन असावी, सॉफ्ट, स्मूथ, सिल्की, शायनी अशीच तुमची स्किन असावी, टॅन फ्री स्किन असावी, एक छान ग्लो स्किनवर असावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमची स्किन हेल्दी असावी असं जर वाटत असेल, तर ही कुमकुमादी क्रीम जी आहे प्रियाज हर्बलची ती तुम्ही नक्की वापरून बघा। चेहऱ्यासाठी वापरता येते, हाताला, पायाला, अंडर आर्म्स, ओव्हरऑल संपूर्ण शरीरावर तुम्ही ही क्रीम वापरू शकतात। प्रोसेसिंग सुरू आहे, छान ऑर्डर आलेली आहे। सो एक 4 किलोपर्यंतची क्रीम आज आपली ही तयार होणार आहे। आता आपण यात ॲड करूया छानपैकी सॅफ्रॉन। अजून ॲड करायचं आहे मला। मी गेल्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं होतं, जी नाईट क्रीम मी करत होती त्यात पण दाखवलं होतं की मी या स्टेजला क्रीम करत असताना या प्रोसेसिंगमध्येच मी सॅफ्रॉन ॲड करते। त्याचं कारण असं आहे की त्याचा छान अर्क संपूर्ण क्रीममध्ये उतरतो। असं उगीच डबीमध्ये वर एकच सॅफ्रॉनची काडी टाकली आहे असं शक्यतो मी करत नाही। तर तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे कुमकुमादी क्रीम, मग कुमकुम म्हणजे सॅफ्रॉन, त्यात नाही, तर असं नाही आहे। आपण भरपूर क्वांटिटी यात ॲड करतो आणि तिचा छान अर्क उतरतो। तुम्ही नक्की वापरून बघा, तुम्हाला येईल लक्षात। सगळे इन्ग्रेडियंट्स आपण छान डबल बॉयलरमध्ये एकजीव करून घेतले, मेल्ट करून घेतले। सॅफ्रॉन टाकल्यामुळे छान त्याचा अर्क उतरला आहे आणि छान पिवळसर रंग आलेला आहे। आता हे ब्लेंड करण्यासाठी आपण एका वेगळ्या पात्रात घेऊया। बघा किती छान अर्क उतरला आहे आणि सगळं मिश्रण छान एकजीव झालं आहे। दिसतोय का तुम्हाला रंग छान पिवळा पिवळा? आता आपण याला ब्लेंड करूया। आपलं क्रीम ब्लेंड करून झालेलं आहे, बघा हे टेक्स्चर, आणि हे
यात अजून काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मला ॲड करायचे आहेत. ते ॲड केल्यानंतर मी पुन्हा याला ब्लेंड करणार. आत्ता सध्याचं हे टेक्स्चर आहे आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जर आत्ता प्रत्यक्ष समोर असतात ना, तर तुम्ही म्हटलं असतात की अरे ही क्रीम नाही आहे, हे आम्रखंड आहे. इतका सुंदर याला रंग आलेला आहे, खूप सुंदर. आता ॲक्च्युली मला माहीत नाही कॅमेरात कसा दिसेल तो व्हिडिओमध्ये. आत्ता स्क्रीनवर मला खूप लाईट दिसतो आहे, पण खूप असा डार्क येलो, छान अगदी चक्क आम्रखंड ते वाटतंय. असा सुंदर कलर आलेला आहे. हे क्रीम आत्ताच मी करते, सो थोडंसं टेक्स्चर हे बघा असं आहे. पुन्हा थोडंसं ते थिक पण होत जातं. ओके, असं सुंदर दिसतंय तुम्हाला. थोडंसं रंग डार्क नॅचरल आहे. आपल्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये आपण शक्यतो कलर नाही वापरत. एखाद दुसरे सोप जर सोडले, म्हणजे कोणाला फक्त टोमॅटोचं हवं आहे तर मग त्यात आपण केला आहे ऑरेंज कलर ॲड, किंवा नीम तुलसी हवं आहे तर ग्रीन. पण कुठल्याही आपल्या क्रीममध्ये किंवा इतर साबण यामध्ये आपले रंग आर्टिफिशियल कुठलेही कलर ॲड केलेले नसतात. हा नॅचरल इतका सुंदर याचा रंग आलेला आहे. नाही जसा दिसतोय ना ॲक्च्युअल मला तसा कॅमेरात नाही येते. ठीक आहे, पण ओके चला, मला अजून यात काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. पुन्हा एकदा ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, ओके. हे बघा, आता फायनली आपली ही क्रीम तयार झालेली आहे. टेक्स्चर बघा, सॅफ्रॉन कुमकुम है ना. छान क्रीम तयार झाली आहे. डब्या पण छान भरून तयार झालेल्या आहेत. ओके, सो रँडम प्रत्येक डबीत किंवा कुठल्या डबीत कशा पद्धतीने सॅफ्रॉन केलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलं आहे की बऱ्यापैकी टाकलेलं आहे. तर तुम्ही याला सॅफ्रॉन क्रीम पण म्हणू शकतात, केशर क्रीम म्हणू शकतात. ही कुमकुमादी क्रीम आहे कारण यात कुमकुम सॅफ्रॉन आहे आणि सोबत भरपूर कुमकुमादी ऑइल आहे. ही क्रीम आहे स्पेशली फॉर ड्राय स्किन. स्पेशली म्हणजे वर्षभर तर ती आपल्याकडे जातेच, पण खास हिवाळ्यामध्ये ही खूप जास्त प्रमाणात जाते. आता तुमचं खूप जणींचा प्रश्न असतो की क्रीम वापरायची कशी, तर मी तुम्हाला सांगते, आता दाखवते. साधी गोष्ट आहे. क्रीम कशी वापरायची, तर आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे. शरीराच्या प्रत्येक भागावर तुम्ही ही क्रीम इझिली वापरू शकतात. तुम्ही अंडरआर्ममध्ये तुम्हाला टॅनिंग असेल तर त्यासाठी वापरू शकतात. कोपर असतात काळे किंवा गुडघे काळे असतात लहान मुलांचे किंवा कोणीही असेल, किंवा मानेवर काळापणा येतो त्यासाठी असेल, तर त्यावेळेला तुम्ही याला डी-टॅन क्रीम पण म्हणू शकतात है ना. कारण काय होतं, ही क्रीम वापरली की टॅनिंग जातं आहे. ओके, ड्रायनेस जातो आहे, स्किन सॉफ्ट स्मूथ होते आहे. आता वापरायची कशी, तर तुम्हाला ज्या भागावर क्रीम वापरायची आहे तो भाग स्वच्छ धुवून घ्या आपल्या प्रियाज हर्बलच्या साबणाने, आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या. आणि पुसल्याच्या नंतर समजा आता इथं मला क्रीम लावायची, हात धुवून घेतला, पुसून घेतला, क्रीम घेतली, जस्ट स्प्रेड केली. ओके, आणि झालं, दॅट्स इट. काही नाही विशेष. आता हे जे क्रीम आहे ना कुमकुमादी क्रीम, तर हे तुम्हाला रात्री वापरायचं आहे. ओके, हे क्रीम शक्यतो डे टाईम नका वापरू. ओके, हे क्रीम आपल्याला रात्री वापरायचं आहे. डे टाईमचं आपलं क्रीम वेगळं आहे. हे का रात्रीच वापरायचं, ड्राय स्किन मॉइस्ट होण्यासाठी. याच्यात बटर्स ऑइल्स आहेत, मग त्यामुळे हे थोडंसं स्टिकी चिपचिप तुम्हाला बाहेर जाताना वाटेल. ओके, बघा आत्ता इथे क्रीम लावली आणि एक असं सुंदर ग्लो आलेला आहे, लगेचच दिसतोय, व्हिजिबल आहे आत्ता मला इथे. ओके, तुम्ही नक्की एक्सपिरियन्स घ्या, नक्की आमची ही क्रीम वापरून बघा. खूप जणांनी वापरली आहे, रेग्युलर डिमांड आहे. 2017 पासून मी ही बनवते आहे. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्लायंटकडून येणारा फीडबॅक विचारात घेऊन फॉर्म्युलेशन ते केलं गेलेलं आहे. ओके, सो आत्ता ही क्रीम परफेक्ट तयार झालेली आहे. तुम्ही नक्की वापरा. थँक्यू सो मच.